अगोदरच महागाई आणि इंधन टंचाईचे चटके बसूनही शांत राहिलेला पण कधीही उद्रेक होईल अशा बेतात असलेला मध्यम वर्ग, त्यातच सोनम वांगचुक यांनी आरंभलेलं उपोषण चर्चेनं सोडवण्याऐवजी ते उधळण्याची केंद्र सरकारनं केलेली चूक आणि त्यामुळे पेटलेलं विद्यार्थी आंदोलन आणि या आंदोलनाचं देशातल्या इतर भागातही पसरत चाललेलं लोण, हे सगळे केंद्र सरकार विरोधातल्या वाढत चाललेल्या रोषाचे संकेत मिळत असतानाच विरोधी पक्ष अशा स्थितीचा फायदा उचलणार हे अगदी स्वाभाविक आहे आणि घडलंही अगदी तसंच। काँग्रेस असेल किंवा समाजवादी पार्टी असेल, शिवसेना ठाकरे गट असेल, मनसे असेल, अगदी वंचित बहुजन आघाडी असेल आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, अशा सगळ्याच पक्षांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे तापलेल्या दिल्लीतल्या राजकीय हवेचा फायदा उचलला। केंद्र सरकार कधी नव्हे ते कोंडीत सापडलं हे बघून विरोधक एकवटायला सुरुवात झाली होती आणि नेमकी याच वेळी दिल्लीत एक मोठी भेट घडली। ही भेट होती ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन दिग्गजांमधली। या भेटीतली दोघांची देहबोली आणि चर्चेल्या गेलेल्या मुद्द्यांची सुद्धा खूप चर्चा झाली। विविध अंगाने या सगळ्या भेटीचं विश्लेषण पण झालं, पण या भेटीचा एक अर्थ असाही काढता येईल की केंद्र सरकारच्या विरोधातल्या वातावरणामुळे हे अनायसे एकवटत असलेल्या विरोधकांच्या एकीच्या फुग्याला शरद पवारांनी टाचणी लावली आहे का? आणि याच मुद्द्याचं आज आपण थोडं वेगळ्या अंगाने विश्लेषण करणार आहोत। नमस्कार, मी विनोद तळेकर, NDTV मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। तर विषय असा आहे की मोदींची अचानक भेट घेऊन शरद पवारांनी नेमकं साधलं काय? तर अशी एक चर्चा आहे की एकवटत असलेल्या विरोधकांच्या प्रयत्नांवर शरद पवार आणि मोदी यांच्या भेटीनं पाणी फेरलं गेलंय का? पण त्याआधी शरद पवार आणि पंतप्रधानांच्या भेटीचे जे फोटो समोर आलेत त्याचे काही अर्थ निघतात ते आपण पाहू। यातला फोटो क्रमांक 1, या फोटोमध्ये घड्याळामध्ये 11:15 वाजल्याचं दिसतंय। आज सकाळचा हा फोटो आहे। शरद पवार मोदींच्या भेटीसाठी दरवाजातून आत येत आहेत आणि मोदींनी शरद पवारांचा हात ज्या पद्धतीनं हातात घेतलाय, जणू ते शरद पवारांना खेचत आत घेऊन चाललेत, इतका आनंद त्यांना झालाय। पवार आणि मोदी दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आहे। दोघांनाही भेटीचा आनंद झाल्याचं स्पष्ट दिसतंय। फोटो क्रमांक 2, शरद पवार आणि मोदी हे दोघेही खुर्चीवर बसलेत। शरद पवारांच्या हातात एक फाईल आहे, त्यातला एक कागद काढून पवारांनी मोदींच्या हातात दिलाय। मोदी त्यांच्या चष्म्यातून गांभीर्यानं तो कागद वाचताना दिसतायत आणि शरद पवारांचं लक्ष मोदींकडे आहे। हा दुसरा फोटो। आणि आता फोटो क्रमांक 3, या फोटोत काय दिसतंय? तर तिसऱ्या फोटोत शरद पवारांनी त्यांच्या हातातली फाईल आता टेबलावर ठेवून दिली आहे। पवारांनी हातात पवारांनी एक कागद पण धरलाय आणि पवार म्हणतायत ते मोदी लक्षपूर्वक ऐकतायत। फोटोत दोघांसोबत आता सुप्रिया सुळे सुद्धा दिसतायत आणि सुप्रिया सुळेंच्या हातातही एक कागद आहे। सुप्रिया सुळे आणि मोदी हे दोघेही जण पवारांचं बोलणं ऐकतायत। आणि आता या पवार आणि मोदी यांच्या दरम्यानच्या भेटीचा सगळ्यात महत्त्वाचा चौथा फोटो तो असा आहे की या फोटोत पहा, कुठलीही ॲक्शन नाही आहे। सगळे कागद बाजूला ठेवले गेले आहेत। पवारही हातावर हात ठेवून अगदी स्वस्थ बसून आहेत। मोदींनीही स्वतःच्या हातावर हात ठेवलेत आणि आधीच्या फोटोमध्ये मोदी एकदम खुर्चीत अटेंटिव्ह मोडमध्ये दिसत आहेत, अटेंटिव्ह पोजमध्ये दिसत आहेत। म्हणजे खुर्चीला असे रेलून बसण्याऐवजी ते पुढे बसलेले आहेत आणि एकदम अटेंटिव्ह पोझिशनमध्ये आहेत। आता या चौथ्या फोटोत मात्र खुर्चीच्या दांड्याला टेकून थोडेसे मोदी रिलॅक्स झाल्याचं दिसतंय। पवारांच्या चेहऱ्यावरही हास्य आहे आणि मोदींच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आहे। या चारही फोटोंमधल्या तिघांची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर पवार मोदी ही भेट समाधानकारक आणि रिलॅक्स वातावरणात पार पडली आहे। त्यात कोणताही तणाव नाही आहे असा अर्थ यातून काढता येईल। अर्थात बाहेर एवढं सगळं रान पेटलेलं असताना इतक्या तणावहीन वातावरणात ही भेट झाली। आता मुद्दा आहे की या भेटीत चर्चा काय झाली? तर पवार गटाकडून जी माहिती देण्यात येते ती अशी आहे की शरद पवारांनी पंतप्रधानांना एक निवेदन दिलं ज्यामध्ये शेतकऱ्यांशी संबंधित काही मागण्या होत्या। या मागण्या अशा होत्या की महाराष्ट्रात कृषी आणि जलक्षेत्राशी संबंधित शेतकऱ्यांची जी स्थिती गंभीर आहे, ती शेतकऱ्यांची स्थिती पाहायची। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात। शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तातडीनं आर्थिक मदत करावी। त्याचबरोबर सिंचन आणि पाणी प्रकल्पामध्ये पारदर्शकता यावी। सिंचन योजनांचं थर्ड पार्टी ऑडिट करून भ्रष्टाचारावर नियंत्रण आणावं। रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण करावेत।
किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP जाहीर करून थांबवू नये, तर प्रत्येक शेतकऱ्याला MSPचा कायदेशीर अधिकार मिळावा आणि पीक योजनेतल्या त्रुटी दूर करून नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आणि महत्त्वाचं म्हणजे बनावट बियाणं विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा करावा। आपल्याला माहिती आहे की बनावट बियाण्यांच्या अनेक केसेस सध्या रजिस्टर्ड होत आहेत। महाराष्ट्रभरात हा सगळा मुद्दा गाजतोय आणि या सगळ्या मुद्द्यावरनं शरद पवारांची भेट घेतल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं म्हणणं आहे। आतापर्यंत जर शरद पवारांचं आपण राजकारण पाहिलं तर शरद पवार सतत एखाद्या मुद्द्याचा पाठपुरावा करत असतात। मग एखाद्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं असेल किंवा केलं जरी नसेल तरी सतत क्रियाशील राहणं हा पवारांचा गुणधर्म आहे। त्यामुळे ते खरोखरच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर, दुष्काळाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांकडे गेले असतील सुद्धा। पण त्यांच्या भेटीचं जे टायमिंग आहे ना, त्यामुळे राजकीय वर्तुळात जरा वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या। टायमिंग काय ते असं आहे की सध्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकावर सरकारला पाठिंबा देण्याबाबतचे संकेत काही दिवसांपूर्वी खुद्द सुप्रिया सुळेंनी दिलेले आहेत। म्हणजे शरद पवारांचा पक्ष हा NDA सोबत जाणार अशी थोडक्यात ही चर्चा सुरू झालेली आहे। तसं झालं तर केंद्राच्या मंत्रिमंडळात सुप्रिया सुळेंना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल असंही बोललं जात आहे। स्वतः सुप्रिया सुळेंनी यात काहीही तथ्य नसल्याचं जरी म्हटलं असलं तरीसुद्धा या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबतचे त्यांनी संकेत दिलेले आहेत। याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बऱ्याच नेत्यांनी गेल्या काही दिवसात शरद पवारांची भेट घेतली आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण हा आणखी एक मुद्दा सध्या चर्चेत आहे किंवा NDAला मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी पाठिंबा देणं हा विषय ताजा आहे। त्यामुळे या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली नसेलच असंही म्हणता येणार नाही। आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो असा की विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून केंद्र सरकारची काहीशी कोंडी झाली, काहीशी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी कोंडी झाली आहे आणि त्यातच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षातल्या जवळपास प्रत्येक पक्षानं पाठिंबा दिला आहे। म्हणजे शिवसेना असेल किंवा समाजवादी पार्टी असेल, आम आदमी पार्टी असेल, अशा सगळ्या पक्षाच्या मुख्य नेत्यांनी वांगचूक असतील किंवा दिपके असतील यांची गेल्या काही दिवसात जाऊन जंतर मंतरवर भेट घेतली। अशा सगळ्यांची त्यांच्या आंदोलनात जाऊन जी उपस्थिती दिसली ती पाहता विरोधक या मुद्द्यावरून आता एकवटत आहेत असं चित्र आहे। खुद्द शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील यांनी सुद्धा जंतर मंतरवर जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे। अगदी राज्यात म्हटलं तर मनसे असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल यांनी सुद्धा प्रादेशिक पक्षसुद्धा आता या आंदोलनात उतरलेले आहेत। सरकार विरोधी भूमिका घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे। ठाकरे बंधू तर एकत्र मोर्चा काढण्याच्या सुद्धा तयारीत आहेत। काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुद्धा एकत्रित आंदोलनासंदर्भात चर्चा झाल्याचं समजतंय। ही आंदोलनं येत्या काही दिवसात होणार आहेत आणि एकूणच काय तर या सरकार विरोधात केंद्रातले आणि राज्यातले जे विरोधक आहेत, विरोधी पक्ष आहेत, ते सगळे एकवटत आहेत असे हळूहळू संकेत मिळू लागलेत। अर्थात त्यातही आप विरुद्ध काँग्रेस असे वाद आहेतच म्हणा, पण तरीही विरोधकांची एकी हळूहळू साकारेल अशी चिन्ह दिसत असताना आणि सरकार विरोधातलं वातावरण इतकं तापलेलं असताना शरद पवारांनी पंतप्रधानांची एका वेगळ्याच मुद्द्यावरून भेट घेणं, त्यातली दोन्ही नेत्यांची देहबोली पाहता या मोदी पवार भेटीनं तापलेलं वातावरण थोडंसं निवळायला मदत होऊ शकते किंवा आपण वेगळ्या शब्दात असं म्हणू की आंदोलनामुळे निर्माण झालेली कोंडी फोडायला सरकारला अनायसे एक सेफ पॅसेज या भेटीमुळे मिळू शकतो। अर्थात यावर तुर्तास तरी कुणीही स्पष्ट बोललेलं नाही आहे। तरीही येत्या काळात हे आंदोलन कोणत्या अंगानं जातं आणि सरकार ही कोंडी कशी फोडतं हे पाहावं लागेल। थोडक्यात काय तर येत्या काळातल्या राजकीय घडामोडींनंतरच मोदी पवार या दोघांच्या भेटी दरम्यानच्या चर्चेची किंवा त्या संदर्भातले जे निर्माण झालेले अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तर मिळू शकतील। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये जरूर कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा NDTV मराठी।